झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून पाणी सोडल्यामुळे वारणा नदीला पूर आलाय, त्यामुळे भरतवाडीला पुराच्या पाण्याने वेढा दिलाय। भरतवाडीचा इतर गावांशी संपर्क तुटलाय। पूरग्रस्त ग्रामस्थ अक्षरशः जीव मुठीत घेऊन मोडक्या बोटीतून प्रवास करतात। गेली 50 वर्ष भरतवाडीचे लोक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत। सांगली जिल्ह्यातील भरतवाडी गावाला पुराचा असा वेढा पडलाय। पुराच्या विळख्यासह राजकीय क्षेत्राच्या वादात सुद्धा हे पूरग्रस्त गाव अडकलंय। शिराळा विधानसभा मतदारसंघात हे गाव येतं, तर लोकसभा मतदारसंघ आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले। यावरूनच भरतवाडीला नेमका वाली कोण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। भरतवाडीचा कनेगावसह इतर गावांशी संपर्क तुटलाय। एका बोटीच्या साह्यानंच ग्रामस्थ ये जा करतायत। गावाला कायमच पुराचा धोका आहे आणि ही बोटीची जी अवस्था आहे ही एकदम बेकार कंडिशन झालेली आहे बोटीची। त्यासाठी दूध किंवा जीवनावश्यक वस्तूंची सुद्धा ने-आण करण्यासाठी ह्याच बोटीतून जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागते। त्यासाठी शासनाने सुद्धा याची दखल घेणं गरजेचं आहे। गेल्या 50 वर्षापासून इथले लोक सरकारकडून पुनर्वसन होईल याची वाट बघतायत। मात्र अजूनही 65 कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे। तर दुसरीकडे पुनर्वसनाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आलाय आणि लवकरच येथील लोकांचं पुनर्वसन होईल असं आश्वासन आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिलंय। 1953 ला पुनर्वसन झालंय कनेगाव भरतवाडीचं, ती आज तागायत पूर्ण झालेलं नाही। 65 कुटुंब आहेत, ती 65 कुटुंबाला 3 गुंठ्यानं ॲक्विशन व्हावं अशी अपेक्षा आहे। पत्रकाराव कदमांच्या पुनर्वसन खात्याच्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या समवेत मुंबईला मीटिंग झाली आणि त्यामध्ये तो निकष फायनल झाला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना, उपविभागीय अधिकाऱ्यांना त्याचं वाटपाचा अधिकार दिलेत। निश्चितपणे अलीच्या काळामध्ये ते वाटप होऊन प्रशासनाला कधी जाग येणार आणि पूरग्रस्त भरतवाडीला पुढच्या पावसाळ्यात तरी दिलासा मिळेल का असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। इकडे पुराचा फटका तर दुसरीकडे शासनाचं दुर्लक्ष, अशा दृष्टचक्रात भरतवाडीचे लोक गेली 50 वर्ष राहत आहेत। पुनर्वसनाचा प्रश्न केव्हा सुटणार असा सवाल इथले ग्रामस्थ विचारत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट आम्ही सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, भरतवाडी। झी 24 तास एक पाऊल पुढे।